नाही त्याला हो जोड। वाटोळे वाडी गाव हे खेड कुठच नाही त्याला हो जोड। चला कारभार तिथला पाहू तिथं हाय करामती भाऊ। चला कारभार तिथला पाहू तिथं हाय करामती भाऊ। चला कारभार तिथला पाहू तिथं हाय करामती भाऊ। दहा 15 वर्ष झाले भावाकडे चालू नाही। चांगले आता झाडं वगैरे लावले, चांगलं घर बांधले, मस्त आहे। आता गाठ पडण्याला मत होय। लय दिवस झाले 10-15 वर्ष झाली शेती सुधारणा केली, फळबागा लावल्यावानी वाटतात। जकाशी आता गाठ पडली म्हणजे बरं झालं बघ, मस्त बंगला बांधलाय। अण्णा अण्णा आहे का घरात? अण्णा कुठे गेले? का भाऊजी? काही नाही, अण्णांची गाडी घ्यावं म्हणलं आता फार दिवसांनी। हा अण्णा नाही का घरी? अण्णा नाही घरी, कुठे बाहेर गेले का? अण्णा बाहेर गेले। बर बर। आता ते सरपंच डेप्युटी त्यांच्या बरोबर गेले असतील। बसा बसा। 10-15 वर्ष झाले म्हणलं आता गाठ नाही भावांची, येऊ म्हणलं वहिनींना अण्णांना भेटायला। बरे आले बरे आले। बरं चाललंय ना? हा बरं चाललंय। बर बर। बसा, चहा आणते मी, पाणी आणते। घे पाणी, घे पाणी। पाणी आता स्टँडवर घेतलं होतं, थोडा नाश्ता केलता। हा बसा बसा। म्हणलं आता जावं लवकर। चहा घ्या बसा। त्याची गरज नव्हती। कस काय येणं केलं? लय दिवसांनी आले। आता 10-15 वर्ष झाले तुमचं तुम्हाला दिलं, आम्ही आमचं तिकडंच थांबलो। म्हणलं यावं भावांना भेटाया। नाही बरे आले ना। किती केलं तर रक्ताचं नातं आहे, यावं जावं लागतं। कस काय पोरं सोरं बरे आहेत ना? आता रवी शाळेत आहे, आता कॉलेजला आहे। हा का? धाकटा 9वीला आहे। हा हा आम्ही कंपनीतून सुटलोय कामावून आता। हा का? ताईंचं काय चाललंय? बरं आहे ना? काय नाही, मी दुखी आजारी चालूच आहे, पण थोडी आठवण झाली आपल्याकडची। म्हणलं यावं जावं। यायचं होतं त्यांना पण घेऊन। आता याचं पण त्यांना सवड नाही। आता सगळे जर इकडे आले तर कोण इथं? बरोबर। इकडचीच तारामळ असल्यावर तिकडं तसंच आहे। नाही पोरांना घेऊन यायचं एखाद दिवशी, नाही दोघांना पण येऊ, आता दिवाळीच्या टायमाला येऊ। बरं अण्णांचा गुणधर्म कसं काय बदल झाला का नाही अजून? बदल कसा होईल? त्यांचं हाय ते हायच पहिल्यापासून। आता पहिल्यापासून आहे तसंच चाललंय त्यांचं। त्यांचं काय बदल नाही, काय नाही। आता तुमचं लग्न झालं तसं लहानपणापासून बघताना त्यांना कसं सांभाळलं काय? हट्टी जास्त, मग काय, उठायचं गावात जायचं, पोरांसंग हिंडायचं, नुसतं फिरायचं काम त्यांचं। घरी अजिबात लक्ष द्यायचं असू द्या आता थोडं फिरायचं। यांच्या बरोबर जा, सरपंचा बरोबर जा, डेप्युटी बरोबर जा। आता काय करणार? आम्हाला कल्पना आहे, पण तुमचं प्रपंचात लक्ष आहे, तुमच्यामुळे आम्ही विसरून गेलो। मग आता लक्ष द्यावंच लागत ना। पण कसं आहे वहिनी, रक्ताचं नातं आहे, त्यामुळे म्हणलं यावं जावं भावांना भेटायला। नाही बरं आले ना तुम्ही। आणि फोन नाही कोणाचा, काही पत्र नाही, कुणी आलं नाही। पोरांकडे लक्ष द्यायचं असते, तुम्ही आले बरं झालं। बरं इतीच आम्हाला इथे आठवण, पण काय करावं? कामाधंद्याने कुठं लक्ष? चालेल येऊ यात्रेला सगळं, आता सगळं घरदारच घेऊन येऊ। बरं आहे ना? अण्णाची गाठ पडायला पाहिजे होती, पण आता अण्णाला कुठं शोधावं आता नेमकं? गावात असतात का ते? हा गावात सारखे फिरते, त्यांना आता कुठं बघावा? नाश्ता जेवणाची काही सोय नाही तर आजचे दिवस थांबा। आता थांबा वेळच नाही, लय घरचा राड आहे। भेट झाली असती ना। मुलांना कॉलेजला नेऊन सोडावं लागतं 2 किलोमीटर तिथं। बरं तिकडे कसं आहे? तुमच्या भावाची भेट झाली असती तर बरं झालं असतं। आता आम्ही पडो पारा आडरानात त्या कोळगावला, हे तुमचं इकडं प्रपंच आहे चांगला। आता शेवटी कसं, आता वडीत आणलं इथपर्यंत, आता पुढं बघू। हाय आता तुमच्या स्वाधीन केलं, आता बरं झालं। बाग फिग कांदे वगैरे मळा तळा बरा झालाय। आता कापूस झालाय वाटतं, काही कापूस झालाय, चांगलं झालंय। आता काही दुभत्या ठेवायचे 1-2 म्हशी किंवा गाया काही चाललंय ना। आता अण्णाचं लक्ष नाही, काय करू? काय नाही, तुम्हाला सहकार्य एखादा भाई वगैरे दुधासाठी दिन मी पाठवून। मग तुम्ही दिला तर मग हाय, मग करते, मग म्हशीचं करते। पण मग आता तुम्ही पाठवलं पाहिजे ना। करतो, सहकार्य करतो मी, केलं नाही कशावर। आता तो गडी कसा आहे, थोडा तापड आहे, रागीट आहे, आणि आम्ही लई सांभाळलेलं आहे बघा त्यांना अंधुगर। पण तुमचं समाधानी वाटावं या आशेनेच चक्र मारावं लागते। मोठे हा सांभाळून घेतलं म्हणून मी पण सांभाळूनच घेते। थोड्यात बघितलं का, जे म्हणले ती वस्तू दिली, ठेवलं का काही? ट्रॅक्टर म्हणले ट्रॅक्टर, गाडी म्हणले गाडी, ही जमीन लागते ही जमीन। आता आम्ही कसे दिवस तिकडे काढतो आमच्या जीवालाच माहिती।
पण सुखी सुखी राहिले, आनंद राहिला जरा बरं वाटतं. आनंदात आहे, काही टेन्शन नाही, काय नाही. फक्त आता कधी कधी हेच लक्ष देत नाहीत अण्णा घरी, तेवढंच फक्त आहे, नाही तर बाकी सगळं व्यवस्थित आहे. अहो आम्हाला सगळं कळतंय. तुमची जाऊबाई सांगती, बाई म्हणूनच चाललंय सगळं. पोरा स्वराव लक्ष. लहाना कुठे गेला बारका? तो आताच गेलाय गावात, आताच गेलाय गावात. आणि म्हणू आपली म्हणू चांगली व्यवस्थित. अशोकचं बरं आहे ना? हा अशोकचं बरं आहे. काही पोरांचं अजिबात काही टेन्शन नाही, काय नाही, सगळं व्यवस्थित. बरं आपल्या पाहुण्याकडचं तुमच्या माहेराकडचं सगळं व्यवस्थित आहे, कुणाचीच काही अडचण नाही. सर्वचे ते मिलिटरीवाले भाऊ तुमचे आले का? पण हा त्यांचं चांगलं आहे, आताच येऊन गेले. बरं 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 झालं. त्यांना एक पोऱ्या झाला म्हणले. हा त्यांना मुलगा झाला. वाढदिवसाला निरोप दिलता त्यांनी, पण काही जाणंच झालं नाही. तुम्ही जाऊन आलते ना जोड? मी जाऊन आले. बरं झालं बरं झालं. काही नाही टेन्शन, आता सगळं व्यवस्थित आहे. तुम्हीच आता परत येताना 2 जण सगळे पोरं सोरं घेऊन सगळे या. आता वेळ असते ना आज थांबलो असतो, पण कसं आहे मला होईन टाइम, मला एकच गाडी जायला. आता एवढंच वाईट वाटन की अण्णाची तुमची भेट नाही व्हायची. एवढे लांब आले तुम्ही, भेट व्हायला पाहिजे होती, पण भेटच नाही. नाही ना, मी जाताना गाडी घेतो ना त्यांची. बर बर मला तिथं भेटणार, ते गावात आहे ना म्हणले तुम्ही. आहे ना 12 वाजतील किंवा 28 मध्ये भाऊ जाधवाची असतील. असं ना? हा ती ठिकाणा तिथंच आहे. हा ते मोठं किराणा दुकान आहे त्यांचं ते. मोटरीचं दुकान आहे. हा एडिंग मोठं दुकान ना. अहो ते पेठतच ना. अलीकडेच लागतं. हा असते बघा. मग तुम्ही जाता जाता भेट घ्या त्यांची. मग ते गवळ्यांच्या शेजारी राहिलंय ना ते दुकान? हा गवळीच्या शेजारी. बर 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 चालेल चालेल. हा जेवून जा ना. नाही आता जेव्हा येळ शिकवून मी ते मुलांना डाबा फेबा सगळं आणलं होतं. स्वयंपाक आत्ता केला असता मी. एकूण सगळं सामान याच्यात होतं, हे ठेवून देत तसंच. मग पोरं सोरं खातील. घरच्यांनी शिरा बनवून दिलता, हे कोणी त्याच्यातच आणला होता. राहू दे, ते काही जेवढं काही जमलं नाही जेव्हा हे ठेवून द्या आतमध्ये. मी जाता जाताना घेतो त्यांची गाठ. हा चांगले मस्त झालंय हो. सीताफळीचे झाड आहे. बरं येऊ का आता? हा जा तुम्ही जाता जाता गाठ घेतो. राहू द्या, भेटतील गावातच मला. राम राम पाटील. राम 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 राम. लय निवंत बसलो आता. काय लक्षात आहे ना मग माझ्या? सकारामचा पोऱ्या. सकाराम हा. ते वर लगल राहते ते वाड्यात, जुन्या वाड्यात. हा हा बरं आहे का आता? बरं बरं पाटील. आमचं येणं लय दिवस उपर झालं. हा पाटील. पहिले आपल्या मायात यायचे ना तुम्ही. हा यायचो. आमचे नांगराव तर चालू असायचे, जांभळीचा बाग हा, असायचा. हा, तुमच्या बागाचं कसं काय? हाय बरं आहे बरं आहे. पहिले तुमची बैल जोडी राहायची, हा, आता ते चुलत्याकडे आहे. ज्वारी राहायची, बाजरी भरपूर राहायची. बरं बरं आहे ना सगळं? हा, हा, बरं. धाकट्या भावाचं कसं काय? बरं आहे बरं पाटील. चुलते ते बी बरं आहे. आता ते गावातच राहायचे पहिले नंतर मळ्यात घ्यायचे ते. नळा हा लय मेंढर शेड वगैरे राहायचे तुमच्याकडे. हा बरं येऊ का आता? या पाटील या. हा ये नाही आता, हा. मला गाडीचा टाइम झाला. बरं, जा. श्रीवनला जायचंय. जा, या. टक्के कंपनीत गेला मला वाटलं होतं. गुरुदेव काय पोरा हो? बोला ना. इथालचेच का मळ्यातली? नाही ना गावातलीच आहे. शेच गावात राहतो. हो. ते काय झालं, आमचे भाऊ आहे ना इथं राहिला, हा. त्यांच्या घरी गेलो, चहा पाणी घेतलंय मी. पण त्यांनी सांगितलं गावात गेलेले, पण तुम्ही काय तुम्ही मला ओळखीत नसेल. नाही पण कोण? अहो आमचे भाऊ नाही का अण्णा पाटील, टोपीवाले मिशावाले. हा हा मी घरी गेल्यानंतर ते म्हणले गावातच गेलेले. कुठं समजा पारावर किंवा शाळेकडे असतात. हा आहे का तुम्हाला माहिती? हा पारावत असते. असं ना? हो. दाखवता का तेवढं? करा तेवढी मदत. चालतंय. पण आता तुमच्या गावाची प्रगती फार चांगली झाली राव. गावात बदल. शाळा दिसते इकडं मंदिरं दिसते. इथं दत्त मंदिर आहे. तुम्ही काय नाही इथं थांबता ना? बर बर करा तेवढी मदत, मला दाखवा. हो हो चालेल, मला दाखवते. चला ना मग तेवढी मदत करा राव. चला इथंच आहे ना? हा इथं चला. डिपुडी ती तेवढं ती मुरुम भरला का नाही? भरला ना, आणून टाकले ट्रॅक्टर पांगवायचं राहिले. तेवढं पांगून घ्या. देवाला पाटील ना आपण आहे ना. देवाचं काम आहे ती. नाही घेतले टाकले आणि ते मशानभूमीचे बी काट्या फिट्या सगळं ओके करून घेतले तिथे सगळं व्यवस्थित करा सगळं. सगळं शाळेचं वाटोळेवाडीचा सरपंच आहे मी. आहे ना? काम एकच नंबर नाही पाटील. चेअरमन नाही म्हणून कशी चर्चा आपली व्यवस्थित चालली. ती चेअरमन मोकर आडवं लागत कुठे. बरोबर आहे की नाही? काय ती विरोधकांचं काम द्यायचं सोडून घ्यायचं संभून. जाऊ द्या, काम चांगले ते चांगल्या कामाला चांगलं करतं. पण होय अध्यक्ष, मी अध्यक्ष आहे. मला विचारता परस्पर का टाकलं तुम्ही ती? कोणतं? मला का नाही विचारलं तुम्ही? अहो ती काय आता
अहो चांगल्या कामाला काय विचारायचंय हा? चांगल्या कामाला म्हणजे आम्ही अध्यक्ष आहेत का नाहीत? अहो, अध्यक्ष आहेत बाबा कोणी केलंय? सगळं तुमचंच नाही ना चालणार हे. नाही बाबा चालणार पण समाजाचं काम आहे घ्यायचं समजून हा? एवढं नसतं चिखल अध्यक्ष किती होता ठेवायचं. आता? हा? मंदिरात अहो, चिखल किती चिखल होता? होता हे सगळं होतं पण आम्ही तिथं होतो ना. आम्हाला तिथं का नाही विचारलं तुम्ही? बरं बरं विचार परत चेळ झालं बाबा झाली, विचारू. चूक झाली. हा चांगलं काम होत असलं तर पाया पडाय काय हरकत आहे हा चांगले चांगले ते गटरीचं लय त्रास घेतला रे पोरा हो. नाही काय एवढं त्रास असं काय बरं नाही तुम्हाला कामाला जायचं हा, असं कामाला जायचंय. इथं आहे का चालेल चालेल जा मग तुम्ही हा बरं आहे ना बरं बरं पाटलीन बाई ठीक आहे घरचं हा, घरचं सगळं चांगलं आहे ना हा म्हणलं मारा जावा चक्कर कधीतरी गावाकडे जरूर आहे ना भूमी आहे भूमीत यावंच लागतं हा मग लहानांची गाडी घ्यावं भावांचं कसं काय बघावं त्यासाठी सगळ्याच्या गाठी पडल्या याच्यात समाधान वाटले बुवा. पाटील अरे पोटे पाटील आल्यात भाऊ आहेत. अहो असू द्या ना इथून माग काय कुठे गेलता भाऊ तरी पाटील तसं नाही करायचं घ्यायचं संभून अहो काय सांभाळून घ्यायचं कसं घ्यायचं अहो, जीवाचं भाऊ असल्याशिवाय आला का जीवाचं अहो तुमच्यासाठी? तो वाटणी टायमाला तुम्ही होते का तवा त्याची पोरं दावत उडीत होती निसती काय सांगायचे तुम्हाला पाटील मेलं म्हणजे सगळं हिथच ठेवायचंय अहो 1.5 महिना दवाखान्यात होतो मी तवा नाही आला हा. आणि आता आलाय तोंड घेऊन काय सांगायचे तुम्हाला अहो, कळलं नसन पोरांनी सांगितलं नसन. सांगितलं नाही कसं सांगितलंय सगळं अहो पाटील भावाचं प्रेम आहे भावाशिवाय काय आई बाप गेले नंतर भाऊच आहे ना माग आहे पण ते कळलं नाही काय 1.5 महिना दवाखान्यात होत तवा नाही कळलं ना आता कळलं काय द्यायचं सोडून अरे रावणाच्या माग त्यांचा नाही, भाऊ नव्हता नव्हता. म्हणून हरला हरले रामाच्या माग भाऊ होते म्हणून जिंकले जिंकले. द्यायचं हा, सोडून बरोबर आहे. सगळं हा बरोबर आहे बरोबर नका सांगू तुम्ही काय जाऊ काय काय हा? पाटील आहे काय बाबा. पाटील हा? दमदमत जरी अण्णा म्हणले भाऊचे माझे रक्ताचं नातं आहे त्यांना कोणतं मी जास्त घेतलं आणि त्यांना कमी दिलं होती त्या वडिलांच्या हातच्या सगळ्या वाटण्या सारख्याच झाल्या हा, काहीच नाही समाज ना. होणार ना. माझा काही दोष आहे का पण रक्ताचं नातं आहे जिवाळ्याची आपण भेटी गाठी आहे बाबा या धाना इष्टीत कशाला विरोध करता हा काय नाही काय माणसाचं काय ही वेगळं आहे काय अहो तसं अहो नाही पाटील पण लय दिवसातून तुमचे मोठे भाऊ आलेले आहेत मग त्याच्या संग जरा व्यवस्थित बोलायचं का वाटण्याचं काढायचं अहो, आलं इथून 15 तोंड. वर्ष काय तुम्ही विसरले होते काय? आले तोंड घेऊन आणि काय नुसतं विचारायचंय अहो पाटील तसं नसतं माझा मोठा भाऊ आहे. मी मी पाटील घ्या संभून द्या सोडून जाऊ द्या काय नाही जावा आता त्याला म्हणावं आल्या रस्त्याने जा कशाला आलाय माझ्या दारात अहो, थोरला- काय नाही करत जा बाबा निघून थोरला आला थोरला अरे बंधू आहे. अण्णा, तसं नाही भेटावं लागतं रक्ताचं नातं आहे भाऊ आहे आपण शक्य काय नाही दवाखान्यात होतो तवा नाही आला ना आता काय उपयोग आहे अरे बाबा मला निरप नाही होय सरपंच मला निरप नाही चेअरमन साहेब काय नाही जावा आता काय नाही अहो, वडिलांच्या स्थानी असतो थोरला भाऊ. काय नका सांगू डिपुटी तुम्ही बी सरपंच बी तुम्ही बी काय नाही उपयोग लयच एवढं टाकून फेकून दिल्यासारखे बोलल्यावर कसं वाटत नाही आहे चेअरमन ना. जातोय आम्ही आता त्यांचं मनच नाही काय थांबण्यात तरी मजा आहे हा काय नाही निघतोय काय आम्ही, नाही हा? जावा चलू का पाटील घ्यायचं असतं समजून भाऊ आहे. नाही जावा तुला डोळ्यात पाणी आलेलं का हा, जाऊ द्या वाईट काय वाटायचं, नाही त्या माणूस तुमच्यापेक्षा किती वयाने चांगला आहे मला सांगा ना. आहे, आहे का नाही? थोरला भाऊ आहे ना किती डोळ्यात केला भाऊ तरी आहे ना. डोळ्यातून पाणी आलं राव वाईट वाटलं की नाही आपल्याला कसं आहे? दवाखान्यात होतो तवा नाही आला ना आता काय उपयोग आहे अरे पण त्याच्या पोरांनी समजून नाही घेतलं ना त्या टायमाला सांगितलं नसेल त्याला मग यांनी सांगायचं ना पोरांना की बुवा तुम्ही माग सरा आम्ही आमचं भाऊ बघू बरोबर आहे सगळं पण हे कसं काय आहे, आता पोरं मोठाली झाले बरोबर लहानले पोरं येतात ती हा आहे ठीक आहे आता नाही ऐकत हे बी समजा म्हातारा गेला असेल इकडे तिकडे फिरायला हा पण अध्यक्ष सांगा समजून पाटलाला पाटील भाऊ आहे घ्यायचं समजून अहो त्याला काय समजून घ्यायचंय त्याला महिनाभर झालं सांगितलंय मी दवाखान्यात होतो 1.5 महिना ती भेटाय सुद्धा नाही आला पोरांनी सांगितलं नसेल घ्यायचं मागचं सोडून एवढं नाही म्हणावं घ्यायचं अहो एवढं नाही म्हणाव घ्यायचं मग काय घ्यायचं तरी काय कोणतं घ्यायचं भावासारखं प्रेम आहे का हा अहो कशाचं प्रेम तुम्हाला काय माहिती त्याला गरज लागली तो आला होता आता तसं नसतं पाटील आपलं दिवस आता गेलेच हा? काय नाही ते दिवस गेले आणि काय नका सांगू मला जाऊ द्या मरू द्या गेलाय ना आता जाऊ आपलंच द्या. आपलं एक कामाला तर लय येतं. दिवसातून आला होता मग आवड्या कुठं काय तुम्ही लय बसलात राव मग बसावं नाही तर काय करावं होय
आलं की तिचं बसण्यावर एकत्र दिसलं की त्याला नाही तुम्ही लय पाटलाचे डिपुडी चुकीचं आहे राव ही. चुकीचं आता काय सांगावं आपण. माझा भाऊ माझं सगळं बघतो. मी काय बघतो का घरातलं तेव्हाच करतो का नाही. तुम्ही मला हे बाकीचेच कुटाण्याचे असतील पण तो कधी शब्दांना नाही दुखी. सगळं बघतो ना देव. सगळं बरोबर आहे का नाही. अहो माझा सुद्धा भाऊ तुम्हाला सांगतो मोठे भाऊ पण मी शिवे दिले आणि काय बोललो काय कधी रागात नाहीत राव. सगळे काम घरची करतात माझं सुद्धा सगळं. हा आणि काय फुगे रुसून बसले मोकार होय अध्यक्ष. पण त्याला माहिती आहे ना आज किती केलं तरी मोठा भाऊ आहे आपल्याला भेटायला आलेला होता. हा त्या सगळं 2 गोष्टी बोलायला पाहिजे होत्या ना चांगल्या. काय अडचण येत नाही. सगळ्याला इथंच मारायचं द्यायचं सोडून सगळ्याविषयी. हा हे कळायला पाहिजे ना त्याला थोडस. काय भावाचं प्रेम लय वेगळं असतं. बावड्या सांग ना समजून. मला तर लय रडायला आलंय राव. अयो सरपंच मला लय रडायला आलंय राव. ए तुला काय झालं बावड्या. काय राव तुम्ही बाबाचं नाव काढले मला लय बाबाची आठवण झाली राव. सरपंच माझा भाऊ मला पाहिजे बुवा. कुठे तुझा भाऊ होता कुठून आणायचा. तुम्हाला माहित नाही राव 20 वर्षापूर्वी माझा भाऊ हरवला यात्रेत. मला माझा भाऊ पाहिजे सरपंच. मला नाही राव बाकीचं काय माहिती. अरे आता कुठं धरून आणू तुझा भाऊ. हा तुमचं तुम्ही काही करा बा. मला माझा भाऊ पाहिजे नाही तर मी येणार. ए धर 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 100 धर पण रडू नको. मी हिरेतच उडी टाकेन. धर 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 100 धर. हा आणि पिये आणि कुठतरी झोप. माझा भाऊ आणतान कर राव. आणि जा तू उठ 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 तू जा. काय ही काय डोक्याला ताप करून ठेवला येऊ. माझा भाऊ आणा राव. मला रे आठवण आली त्याची. जा 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 जा. पण तुम्हाला अक्कलच नाही राव. काही कुठाने करीत बसता. काय केलाय कुठं आता येऊ. तो पेलेला होता आधी टेन्शन मध्ये. त्याला भावाचं ध्यान झालं रडायतोय काय मी हिथं जीव देईन हिथं आपण त्याला खोलीत कोणला असता काय 100 पिऊन परत काय कुठाने केला तर नाही यायचं तुमच्या. माझ्या होईन काय आता 100 देऊन. पहिल्यापासून तुम्हाला सवय लागलेली आहे ना. आला की भाऊ धर पैसे. आला की धर तुमच्या पैसे. येणार आहे आता. काय राव काय माझ्या tension? त्याला बघा. त्या महेशला बोलवा त्या गण्याला बोलवा पांडाला बोलवा त्याला भाऊ दुंडू. चला 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 चला. म्हशी होत्या ना. होत्या 4 म्हशी पण ते विकून टाकले आता अलीकडे. बावड्या पाहिला बावड्या बावड्या पाहिला का. नाही 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 बावड्या नाही बघा. भेटला. हाय का? भेटलाच कसला नाही कुठं नाही आता. आम्हाला. इथं काय आम्ही कुठं बसलो करीन नाही. तिथं सगळं हे बघा. तुमच्या येणार आहे आता. 100 देऊन माझ्याव काही. मग आता मी काय करणार त्याला आता? आता काय कर नाही बाबा. आता काय करू. अयो शनी माग लागला काय. चला बघा. अयो चल बघा बघा बरं चला. आता काय कर नाही रे. डिपुटी आता ह्यो कसला कुटाणा झालाय. आता काय कुठे शोधायचं. हो अगं इथं इथं. ए बाड्या इथं. ए भावड्या. ए अरे कुठं कुठं बघायचं तुला. अरे एवढं काय झालंय बाबा. डोक्याला तापून बसलाय सगळा. म्हणलं होतं तुम्हाला त्याला कशा. मला माझा भाऊ पाहिजे राव. हा नाही तुम्ही काय केलं आता. चिठ्ठी लिहून ठेवली. अयो सरपंच तुमचं तर नाव टाकलं बाबा त्याच्यावर. तुमचे नाव टाकून ठेवले. मी काय माझ्याकडे काय बाबा. काय फाडून टाकते. माझा भाऊ पाहिजे सरपंच. काहीतरी करावं लागतं. त्याचा भाऊ मी आता. भाऊ तू शांत राहा इथंच राहा. आम्ही तुझा आणतो भाऊ कडून. जाणार नाही कुठे पण. माझा नाही जीव होत राव. माझ्या बाबा बाबा येऊ चांगला कुटाणा होऊन बसलाय. 100 देऊन माझ्या अंगात येतंय सगळं. आणू शांत राहतो इथं राहा. चला बरं चला. कुठून आणायचा भाऊ त्याचा. मी सांगतो तुम्हाला. चला चला मी सांगतो. तसं काय विश्वास आहे ना. तुम्ही नाही आणला ना मी विहिरी उडी मारत मी अडचणीत येईल बावड्या. विश्वास आहे ना माझा. आहे मग मी आणतो. कुठं लवकर मी सांगतो. थांबा तुम्ही. त्याला काय त्याला कुणी आणायचं उचलून. त्याला काय करणार आहे. जागेवर चलन आपण कुणाला तरी धरून त्याला दाखवायचे. 2-3 पोरं आणून उचलून धरायची अशी आणि दाखव त्याला. अडचणीत नाही चला. अयो आता ह्यो काय कुठं नाही बाबा. सरपंच सावकाश सावकाश. हो ह्यो दिसतोय बघा बरं नीट. अरे ह्यो उचला निलेश. उचल 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 उचला. हे चला रे चला.
बावड्या बावड्या ए खेळ आणलाय धरून तुझा भाऊ ह्यो सापडलाय हेच आहे का नाही राव डिपुटी हा माझा भाऊ बावड्या ही काय कुटाणा लावलाय तू अजून कसलं वर्णन आहे सांग बरं एकदाच मग मला तुम्ही का उचलून आणले कसा होता लय लांब नाक आहे गोरा पाणी एकदम माझ्या वाणीचे येऊ नाही उचला रे उचला चला चला जे सोडून चला विदेश उचला घ्यायला घेऊन भाऊ दुखतोय बघ बरं भाऊ तुझा बघ तुझा भाऊ आणला उचलून आहे का बघ बरं नाही राहू माझ्या भाऊ लय सरळ अरे बावड्या तू कुणाला उचलून आणायला लावतो माझा भाऊ लांब नाकाचा आहे शंभर देऊन आम्हाला डोक्याला ताप करून ठेवलाय मी काय कसा होता सांग लांब नाक आहे असं सरळ हा डिपुटी काही होऊ शकतं त्याला लगे उचलायचं काही होऊ शकतं नाही तर मी लय वांद्यात येईन धरायचं बरोबर आपण त्याला सापडून देऊ नाही तर त्यांनी चिठ्ठी ठेवली लिहून आत्महत्या करीन नाही उचलायचं चला दमन झालं डिपुटी म्हणून त्याला उचला निलेश सुट्टी द्यायची धरा त्याला धरा उचला डिपुटी हो नाक्षर दिसतंय हो ती भावड्याचा भाव असल्यासारखं दिसतोय वाळलाय बी त्याच्या म्हणीच असा तब्येत पण तशी वाळलेलं बघा बरं नालायक संघटनेचे अध्यक्ष डिपुटी डिपुटी हा निलेश उचला रे पोरांनो तुमचं काय चाललंय उचला काय उचला कोण आहे रे भागात पडला आपला लाभ नाही करायचा तुझा भाऊ आणलाय आता चौथा आणलाय आता धरून चौथा कटाळलोय बाबा आम्ही कुणाला धरून आणू आता उठ बघ बरं बागनीत डोळा उघड बागनीत डिपुटी यांचा बाप येत होता का हा त्यामुळे असं दिसतंय सारखी दिसते ती बघा ना जुळले वाटत बाहेर झालं आपलं जुळलं जमलं अरे पडशील ना ते बेठा बघा तसलं काय असं काय झालं जुळत आहे बघा जुनी आठवणी नक्कीच हा जुनी आठवणी सरपंचराव अरे काय रडत यार तू काय अरे नको काय सांगायचं सरपंच काय कोण
अरे तुझा भाऊ कुठं हरवला माझ्या का माग लागलो तू माझा भाऊ 20 वर्षाचा अरे पण मी नाही ना तुझा भाऊ सापडलेला माझा भाऊच लय बारीक काम राव माझा भाऊ आता काय करू गेला अरे कुठं हारून टाकलेला का मला तुम्ही काय चाललंय तुमचं काय करावं रे याला फ्यूज गेली का अरे तुम्ही का काय केलं माझ्या सासऱ्याकडे नेऊन गेला भाऊ आपल्याला नेऊन गेला मला कुणाला कुठं घालावायचा आम्ही भाऊ तुझा भाऊ अरे नाही कुणाला कुठं उचलून आणतात कुणाचा भाऊ करता का भाऊ तुझा राखा भाऊ तू समजून सांगणार जरा भाऊ आहे का नाही तुझा भाऊ लय रडायला आले अरे नको ना रडू माझा भाऊ सापडलाय राव लय मला कसं तरी होतंय चिठ्ठी चिठ्ठी ठेवली बघू मागायची आमच्या नावाची फाडून टाकतो आपल्या खिशात ठेवतो आता काय करायचंय भाऊ तुमचा आता तुम्ही राहायच्या पाठकुळी बांधा त्याला घेऊन जातो बाबा जा घेऊन जा कुणाला काय कुणाला काय करता कुणाचा आईन बापन भाऊ शोधायचं काम करता काय तुम्ही अरे गाव आहे सरपंच आहेत आम्ही गावातलं बघावं लागतं आम्हाला असलं ना सरपंच असतो काही कुठे अरे 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 काय सरपंच भाऊ आणला त्याला 20 वर्षापूर्वी गेलेला मग श्रेणात नव्हता कशाचा भाऊ हे पेताडच झाला अध्यक्ष कुठले अध्यक्ष महिला मंडळाची का बचत गटाची कुठले अध्यक्ष तांत्यामुक्तीचे अध्यक्ष अध्यक्ष बरं झालं आले यांना समजून सांगा हे काय भाऊ अमुक आता याचा भाऊ आहे कमी अरे बाबा पण तुम्ही कसा यांच्या तावडी सापडला आता उचलून आणलं ना भाऊ तिथं पडलो होतो सावलीला अध्यक्ष त्याचा भाऊ आहे त्यो सरपंचाचं बोलणं बी नाही धरून आणायचं. चाचा माझा भाऊ आहे राव 20 वर्ष झाला हरवला होता सापडलाय राव मी भाऊ तुझा मी सुट्टी सारखाच एक नाही कशाचा सारखा काय का तुम्ही पिले का काय देऊ काय चाललंय सरपंच आहे का कोण आहे सरपंच का खोटं बोलते का सरपंच सरपंच सारा दुनियाचा नालायक सरपंच कुणाला धरते कुणाला कचा कचा तुडवी ना मी अरे मला माझ्या सासवाडीत नेऊन घालायला का काय तुम्ही चाललंय भाऊ 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 तुझ्या पाया पडतो मी तुझा भाऊ नाही ना मी नसतोय सोडत राव आता दोन्ही बी तगड्या अरे अध्यक्ष काय तुम्ही पाटील अरे काय का मला कशात गुंतवलं अजून तो काय लाबाड बोलतो काय कसं सांगितलं होतं आपल्याला ना केलाय उंच काय फरक वाटतो सांगा बरं तुम्ही कळतो का तुम्हाला फरकच नाही काय आता काय सांगा पण मी सांगणार आहे का पाटील भावाचं भाव किती प्रेम आहे ऐका नाही प्रेम तरी तरी पण ऐका नाही प्रेम अध्यक्ष त्याचाच भाऊ आहे बघा तुम्ही अरे भाऊल्या तुझा भाऊ नाही कोण नाही आणि तू कशाला त्या बिचाराला धरून ठेवलं इथं अध्यक्ष मला सोडा राव काय पण पुढे आणून गुतवलंय लोकांनी त्याच्या राव मला नाही रडायला येतंय माझा भाऊ राव मी नाही सोडणार तुझं रडायला येते हे पण बाहेरचा माणूस तू कशाला धरून ठेवलाय तुझा भाऊ नाही ना तुला अरे ऐक माझ्या भावा जाऊ दे ना मला म्हणजे मला मोठा भाऊच नाही म्हणता काय तुला भाऊच नाही तर त्या माणसाला कशाला धरून ठेवलंय मला तर रडायला आलाय राव चाचा मग ना सकाळी पाटलाचा मोठा भाऊ आला राव मला बरं उपकार झाले भाऊ तुम्ही जा कुठे माहिती तुला तुझ्या सासूच्या घरी सासूच्या घरी जातो ना मग सासूच्या घरी नको घरच्या चौकात जा नका जाऊ राव मला नाही कस तरी होतंय चाचा
मला लय रडायला येतंय राव, माझा भाऊ गेलाय राव. अरे रडून काय फायदा होईल मला सांग ना तू. तुला भाऊच नाही. काय झालं चाचा राव, सकाळी मला पाटलाचा भाऊ आले का, मला लय आठवण झाली राव माझ्या भावाची. मग भाऊ भाऊच होतो ना. त्याचा भाऊ त्याला भेटायला आला, पाटलाने त्याला नाही, त्याला झिडकून दिलं. मला राव काय सांगू, मला लय जीव तुटतोय राव. जीव तुटण्यासारखं नाही ना. 15 वर्षापासून त्याचा भाऊ त्याला भेटायला आला पाटलाला. मग तो पाटलाने काय सांगितलं, तू कशाला आला? मला माहिती होतं राव चाचा, बरं काय माझा भाऊ नाही. काय होतं राव, मला भाऊ म्हणलं ना गेलं रडायला आलं राव. काय सांगू तुम्हाला, कसं असतंय चाचा माहिती का, मोठा भाऊ असला ना राव बापावाणी सांभाळतोय. बरोबर आहे ना, भाऊ भाऊच होतोय ना. लहान असलं ना लेकरावाणी राव हट्ट करतोय, म्हणून मला राव लय रडायला आलं चाचा. पाटलाने काय केलंय, पाटलाच्या भावाला राव हाकलून दिलं ना. मग मला लय कष्ट झालं. पाटील माहित नाही तुम्हाला, फुगराईट कळायला पाहिजे की राव चाचा, भाऊ एवढा जीव लावायला आलाय, भेटायला आलेला आहे भाऊ. पाटलाने राव बोललं पाहिजे. पाटलाने राव कुशाला उठून लावले. जाऊ दे, रडायचं नाही, वाईट मारायचं नाही. आता काही अडचण येत नाही. मला त्यासाठी राव चाचा भाऊ पाहिजे एक तरी. आणि मग तुम्ही विचार करा, 15 वर्षापासून भेटायला आलाय. तुम्ही गाव गाडा चालू. पाटलाने काय केलं राव, मोठ्या पाटलाला राव हाकलून दिलं. मग म्हणलं पाटलाला जरा अक्कल शिकवावा म्हणून कुठाला गेलाय राव चाचा. पाटील आता ते मोठा भाऊ आलता तुमचा, वडील लवकरच वारले, त्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं सगळं. बापाचं तुम्हाला सावली अशी धरली तुमच्या ह्याच्यावर, आणि तुम्ही खुशाल त्याला रडत डोळ्यात पाणी लावून आपण त्यांना, तुम्ही आता त्याला माफी करा. आपण सगळे जाऊ सरपंच, सगळे जाऊ त्यांच्याकडे, पाटलाकडे, मोठ्या पाटलाकडे जाऊ भाऊ. येतो का तू? चला काही करा राव, चला चला पाया पडतो. चला पण भावापासून एकमेकांना करा वेगळं करू. आपल्या दुसरं कुणी कुणाचं नसतं. काही करू, पाटलाला मोठ्या पाटलाला आणू राव. नाही तर मी काय करीन, तुमची सगळ्याची नावं टाकी. प्रेम नाही. उद्योग करू, उद्योग मागला. वाटोळेवाडी गाव हे खेड कुठच नाही त्याला हो जोड. वाटोळेवाडी गाव हे खेड कुठच नाही त्याला हो जोड. चला कारभार तिथला पाहू, तिथं हाय करामती भाऊ. चला कारभार तिथला पाहू, तिथं